अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी आशिष एरेकर आज पदभार स्वीकारणार. IAS अधिकारी आशिष एरेकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारी पदी निवड. राज्यात गृह मंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर 5 पोलीस निरीक्षक बुलढाण्यात रुजू होणार. माडवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार. त्यासाठी कामगारांच्या प्रशिक्षणासाठी शिबिराचं आयोजन करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना. बीडमध्ये घडी येथे झालेल्या अपघातात निधन झालेल्या बाळासाहेब आतकर यांच्या कुटुंबाला मनोज जरंगेने दिली सांत्वनपर भेट. 26 मे रोजी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना साडी तर परभणीत गडकरी प्रतिष्ठानच्या वतीनं साडी वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन. वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेचं जेसीबी खेळणं दिलं भेट. शहराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मनसेची मागणी. पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळेंचं आमरण उपोषण. तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पैठणमध्ये मान्सूनपूर्व तयारीसाठी आमदार विलास भुमरेंनी बोलावली उद्या आढावा बैठक. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचं आयोजन. वाशिममध्ये विद्युत पोलला अचानक आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार. सीबीएसई शाळा 9 तर एसएससी शाळा 16 जून पासून सुरू होणार. जळगावमध्ये बसला भीषण आग. मागील चाकाचा रॉड तुटल्याने आग लागल्याची माहिती. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात हेलिकॉप्टरची संख्या लक्षात घेता हेलिपॅड उभारणार. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची जागा निश्चित. सध्या पुण्यात सुमारे 20 हेलिकॉप्टरच्या नियमित 7 ते 8 फेऱ्या. भंडाऱ्यात HSRP नंबर प्लेट बनवण्याकडे वाहनधारकांचं दुर्लक्ष. आतापर्यंत केवळ 19,218 वाहन चालकांनी बसवली नंबर प्लेट. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक. सोलापूरमध्ये श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवात पार. तर यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित. वाशिममधील 130 नागरिक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना. नागपूर विमानतळावरून यात्रेकरू प्रस्थान. गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात 7व्या आंबा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात आंब्याच्या विविध प्रजातींसह कलेक्टर आणि CEO आंबा प्रजातींचा समावेश. ताज पठारावर रात्री उशिरा पर्यटनासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची तपासणी. मद्यप्राशन करून येणाऱ्या पर्यटकांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाला 11 तास 40 मिनिटे उशीर. दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला 6.5 तास उशीर. तांत्रिक कारणामुळे वाहतुकीला विलंब. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचं आज सादरीकरण. दुपारी सह्याद्री अतिथीगृहात प्लॅनचं सादरीकरण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार प्रकल्पाचा आढावा. राज्यातील 30 गोशाळांना एकूण 5 कोटींची मदत. गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार 15 ते 25 लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार. राज्यस्तरीय निवड समितीची 30 गोशाळांच्या प्रस्तावांना मान्यता. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन. उद्यापासून 12 जूनपर्यंत अभियान. परभणीत बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचं इंटरनेट बंद असल्याने कामकाज ठप्प आहे. वारंवार इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होत असल्याने ग्राहक त्रस्त. सांगलीतील शिराळा तालुक्यातील मंडूर परिसरात गवरेड्यांचा मुक्त संचार. चांदोली अभयारण्यातून गवरेडा नागरी वस्ती. नागपूर शहरात काही भागात आज वीज पुरवठा बंद राहणार. महावितरणाच्या कामांमुळे नियोजित वेळेत काही काळासाठी वीज पुरवठा बंद राहणार.
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्यास आमरण उपोषणाची माजी उपसभापती जगदीश डोळेंचा इशारा. पेरणीपूर्वी पीक विमा न दिल्यास 9 जून पासून उपोषण करणार. अभिनेता देवदत्त नागे यांनी घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं देवदत्त नागे यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार. नागपुरात सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी गरुड दृष्टी टूलचं तसंच सायबर लॅबचं उद्घाटन. सायबर गुन्ह्यासह सोशल मीडियावरील अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील. बुलढाणा शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष मोहीम. कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्यासाठी 4थ्या फेरीची मुदत आज संपणार. मुंबईतील अद्याप 2094 मुलांचे प्रवेश उर्वरित. आतापर्यंत 3959 विद्यार्थ्यांचा प्रवेश. पैठणच्या शिवाजी नागरी सहकारी बँकेला यंदाचा भारतरत्न सहकारिता बँक पुरस्कार प्रदान. मुंबईत सोहळा पार. कोल्हापूरच्या मोतीनगरमधील हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केला. राजारामपुरी पोलिसांची कारवाई. लाखांचा मुद्देमाल जप्त. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील डॉक्टर मूस रोड येथे रस्ता खचलाय. तर रस्त्यावरून अवजड वाहन गेल्यानं आणि मॅनहोल आधीच खचल्याने रस्ता खचलाय. तर मनसेची पालिका प्रशासनावर ताशेरे. उल्हासनगर शहरात गटाराच्या कामासाठी खोदलेले खड्डे न भरल्यामुळे अपघात. तर खड्ड्यात एक टेम्पो उलटलाय. टेम्पो चालक किरकोळ जखमी. रायगडच्या अलिबागमध्ये खंडित वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यवसायाला फटका. ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक. लवकर उपाययोजना करू महावितरण कंपनीचं आश्वासन. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ग्लास रेतीचं मोफत वाटप. एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने मोफत रेती वाटपाचा सरकारचा निर्णय. चंद्रपूरमध्ये शेणखत खरेदी घोटाळा प्रकरणी विरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड निलंबित. इतर 2 वनपाल आणि 6 वनरक्षकांची बदली. तर शेणखत खरेदी प्रकरणी 32,68,000चा घोटाळा. पंढरपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ऍक्टिव्ह मोडवर. नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी मंगळवेढा बसस्थानक परिसरात आंदोलन. मुंबईत अंमली पदार्थ उत्पादन करणारी टोळी जेरबंद. 24 कोटी 42 लाख 80,000 एवढ्या किमतीचा एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल हस्तगत करण्यात आलाय. अंमली पदार्थ विरोधी पथकाची छापा टाकून कारवाई. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात रसायनाची संशयास्पद वाहतूक करणारा टँकर पोलिसांच्या ताब्यात. टँकरसह केमिकल माफियांविरोधात गुन्हा दाखल. नांदेडमध्ये दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांकडून 26 दुचाकीसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये शेतात लावलेला सोलर प्रकल्प फोडून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. चोरट्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जालन्याच्या इंदिरानगर भागात घरफोडी. 2,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास. चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या दर्डा एजन्सीमध्ये चोरी. 17 मिनिटात 3.50 लाखाचे तेलाचे डबे लंपास. चोरट्यांचा शोध सुरू आहे. भिवंडीत लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरी घरफोडी. रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. अलिबागच्या रेवदंडातून 1.5 लाखांचा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. तर या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल. नवनिर्वाचित सरन्यायाधीश BR गवई यांचं सपत्नीक छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन. विमानतळावर अनेक न्यायमूर्ती आणि मान्यवरांनी केलं स्वागत. कर्जतमधील एमडी ड्रग्सचा कारखाना मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त. कारखान्यातून 24 कोटींचा मुद्देमाल जप्त. वाशिमच्या मानोरा शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात जनावरांच्या औषधावर डल्ला. तर पशुधन पर्यवेक्षकांनी डल्ला मारल्याप्रकरणी निलंबित. छत्रपती
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा कहर, वीज कोसळून 30 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू. मराठवाड्यात हजारो हेक्टर जमीन अद्याप पाण्याखाली. अमरावतीला मुसळधार पावसाने झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यांवरील झाडे कोसळून पडल्यानं रस्ते बंद, तर महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यावर पडलेले झाडं हटवण्याची कामं सुरू. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. जगबुडी, विशिष्ट आणि मुचकुंदी नद्या ओसंडून वाहू लागल्या. तर 24 तासात 257.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूरच्या बार्शीत मुसळधार पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, तर शेतकरी चिंतेत. पंढरपुरात भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात 3 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस. भीमा नदीत पूर सदृश्य परिस्थिती, नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्यातील पूर्णा नदी मे महिन्यातच दुथडीवरून वाहू लागली. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात 70 वर्ष वृद्ध नाल्याला आलेल्या पुरातून वाहून गेला, तर अद्याप व्यक्ती सापडला नाही. जालन्याच्या मंठा तालुक्यात मुसळधार पावसामुळे तळणी येथील ओढ्याला पूर, तर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचा नागरिकांनी जीव वाचवला. मालेगावात लासलगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, चक्रीवादळासह पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडाची पडझड. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प. मालेगावच्या दाभाडी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू, शेतकरी आर्थिक संकटात, स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. बीड जिल्ह्यातील पर्यटक स्थळ म्हणून ओळखला जाणारा कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं. अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.